तर कराड प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळाल्यास धनंजय मुंडे यांना संधी देऊ असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। कृषी खात्यामधल्या घोटाळा प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना उच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली। त्यानंतर अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याचे संकेत अजित पवारांनी दिलेत। कथित कृषी घोटाळ्यात धनंजय मुंडेंना हायकोर्टाकडून क्लीन चिट मिळाली आहे। दरम्यान धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी विभागाची खरेदी ही नियमानुसारच झाल्याचं हायकोर्टाने म्हटलंय। हायकोर्टाच्या या निर्णयानंतर अजित पवारांनी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याचेही संकेत दिले। धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये तुम्ही पेपरला वाचलं, त्यांच्यावर कृषी विभागाचे जे आरोप झाले त्याच्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं, त्यांना त्याच्यामध्ये कुठेही क्लीन चिट दिली। ह्याच्यातनं तर त्यांचं क्लिअर आलं तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ। फौजदार सुद्धा त्यांचेच आणि न्यायालय सुद्धा त्यांचीच आणि चौकशी समितीही त्यांच्याच आहे। त्याच्यामुळे कोणाला क्लीन चिट दिलेले आहेत मिळणार आहे हे आधीच ठरलेलं असतं। धनंजय मुंडे यांना क्लीन चिट देण्याचं काम कोण करत आहे मला माहीत नाही, सरकार कोणाचं। ज्या प्रकरणामध्ये त्यांना जावं लागलं तो विषय अत्यंत गंभीर आहे। इतक्या घाईघाईनं एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात घेणं एवढी घाई काय झाली अजित पवार? अजून वाल्मिक कराडचं आणि धनंजय मुंडेचं नातं आणि मैत्री हे अनेक वर्षांपासून आहे, हे सगळ्यांना तिथं माहिती आहे। आणि वाल्मिक कराडचा विषय अजून संपलेला नाही, कारण का संतोष देशमुखला तिथं न्याय मिळालेला नाही। त्याच्याचबरोबर महादेव मुंडेचं प्रकरण आता पुढे येत आहे। त्यामुळे अजितदादा फक्त एका कुठल्या तरी भ्रष्टाचाराच्या प्रकरणाच्या बाबतीत बोलले असले तरी हे दोन महत्त्वाची प्रकरणं ज्याच्यामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला ते अजून संपलेलं नाही। त्यामुळे घाई गडबडीने अजितदादांनी चुकून का होईना तिथं स्टेटमेंट दिलंय असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। महादेव मुंडे याचा सुद्धा फोन झालेला आहे। ती माऊली 2 वर्षापासून अपेक्षा करते न्यायाची। प्रकरण तिथे दाबलं गेलं हे सिद्ध झाल्यानंतर परत आता आपण अपेक्षा त्या लोकांची कशी सरकारमध्ये करते मला कळत नाही। जे सरकार न्याय देण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेत नसेल तर मला वाटतं की परत पवित्र करून जर मंत्रिमंडळात घेणार असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे। तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही हा अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांचा निर्णय असल्याचं छगन भुजबळ म्हणाले। याशिवाय धनंजय मुंडे प्रकरणात भ्रष्टाचाराचा अँगल न्यायालयात मांडलाच गेला नाही असा दावा अंजली दमानी यांनी केलाय। हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाण्याची गरज असल्याचंही दमानिया म्हणाल्या। पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं ते आता मुख्यमंत्री आणि विशेष काळजी करतात। मला यात असले ते डायलॉग कोणी मारले ना, सत्यमेव जयते सारखा डायलॉग धनंजय मुंडेच्या तोंडून या जन्मी म्हणजे त्यांना तो शोभत नाही, त्यांनी तो मारू नये। याचिकाकर्त्यांचं फेल्युअर आणि सरकारी वकिलांनी केलेला घोळ, त्यांनी जी मांडणी केली ही चुकीची केली न्यायालयापुढे, म्हणून आज ही ऑर्डर आली आहे। ही कुठल्याही प्रकारची क्लीन चिट नाही, कारण त्याच्यातला भ्रष्टाचाराचा अँगल त्याचा तपास झालेला नाही। धनंजय मुंडेंना फार खुश होण्याची गरज नाही, लवकरच ही चॅलेंज करण्याची प्रक्रिया मी स्वतः सुरू करणार।